रायगड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात दरोडेखोरांकडून धुमाकूळ घातल्याची घटना रायगड जिल्ह्यातील सुधागडपाली परिसरात घडली होती। या ठिकाणी 4 ते 5 चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आला होता। हातोंड येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरात दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून लुटमार केली होती। या सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले होते। घरातील दागिने व इतर ऐवज लंपास करून ही पसार झाली होती। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये सुमारे 65,000हून अधिक मुद्देमाल चोरण्यात आला होता। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला। पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले। या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह वेगवेगळ्या माध्यमातून दरोडेखोरांचा शोध सुरू केला। अखेर दरोडेखोर खालापूर पुणे परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली। वेगवेगळी पथके तयार करून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।